नमस्कार. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी सौ मेघना हितेंद्र बामणे, ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 88 इथे कार्यरत आहे. व्हर्च्युअल क्लासमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. इयत्ता 8वी विषय गणित, घटक समांतर रेषा व छेदिका. यामध्ये मागील भागामध्ये आपण काय शिकलो, तर समांतर रेषा म्हणजे काय, छेदिका, छेदिकेमुळे कोणते कोण तयार होतात, कोनांचे प्रकार कोणते आहेत, संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन आणि व्युत्क्रम कोनांचे दोन भाग, आंतरव्युत्क्रम कोन व बाह्य व्युत्क्रम कोन, या सर्वांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म यांचा अभ्यास करणार आहोत. समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व गुणधर्म. इथे मी एक आकृती काढलेली आहे. तुम्हाला ह्याच्यासाठी एक कृती करायची आहे मुलांना. सर्वात प्रथम एक आकृती काढून घ्यायची आहे. त्यानंतर ट्रेस पेपरचा वापर करून तुम्हाला अशीच आकृती दुसऱ्या ठिकाणी काढायची. तुम्ही दुसऱ्या कागदावरती आकृती काढून घेतल्यानंतर त्या आकृतीचे आपल्याला इथे मी जे दाखवते याप्रमाणे हा एक कोन आणि दुसऱ्या बाजूचा कोन असे आपल्याला कापून घ्यायचे आहे. हे पहा, माझ्या हातामध्ये तुम्हाला हे दोन कोन दिसत आहेत. यांचा वापर करूनच आपण गुणधर्म तपासून पाहणार आहोत. सर्वात प्रथम भाग 1 आणि भाग 2 हे तंतोतंत कसे जुळतायत हे पाहणार आहोत. आता आपण एक कोन इथे लावून पाहूया. कोन बी आपण असंच खाली येते, आपण इथे येऊया. ह्या दोन्ही कोणांचं माप कसं तुम्हाला दिसतंय, तर सारखं दिसतंय. त्यानंतर कोन ए चं माप पहा. ह्याच मापन खाली आल्यानंतर आपल्याला सेम माप तुम्हाला कोन ई चं मिळतंय. जेवढं कोन ए आहे तेवढाच कोन ई आहे. जेवढा कोन बी आहे त्याच मापाचा कोन आपल्याला इथे एफ मध्ये मिळतोय. म्हणजे कोन ए चं माप जे आहे तेवढंच माप कोन बी चं तुम्हाला दिसतंय. कोन ए चं जेवढं माप आहे
तेवढंच माप तुम्हाला कोन ईच दिसतंय. आपण ह्यांना एकरूप कोन सुद्धा म्हणू शकतो. कोन बी चं जे माप आहे तेच कोन एफ चं आहे. कोन बी एकरूप कोन एफ हे दिसत आहे. आता कोन सी चं माप पहा. असंच आपण सरळ 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 खाली आल्यानंतर आपल्याला कोन सी बरोबर कोणता कोन दिसतोय? कोन जी. कोन सी एकरूप कोन जी दिसत आहे. कोन डी आणि कोन एच ह्या कोनांचं माप सारखं दिसत आहे. कोन डी एकरूप कोन एच. ह्या आपल्याला जोड्या मिळाल्या आहेत. ह्या जोड्या एकरूप का आहेत? तर या संगत कोनांच्या जोड्या आहेत. या संगत कोनांच्या जोड्या आहेत. आता कोन डी जेवढं कोन डी चं माप आहे तेवढंच माप कोन एफ चं आहे. ह्या ज्या आपण जोड्या आता पाहतोय ह्या आंतरविक्रम कोनांच्या जोड्या पाहतोय. म्हणून कोन डी एकरूप कोन एफ. आता आंतरविक्रम कोनाची ही जोडी पहा. कोन सी एकरूप कोन ई ही तुम्हाला दिसते. कोन ई एकरूप कोन सी ही जोडी आपल्याला मिळते. ह्या जोड्या एकरूप आहेत कारण या आंतरविक्रम कोनांच्या जोड्या आहेत. आंतरविक्रम कोनांच्या जोड्या आहेत. आता आपण आंतरकोनाचा विचार करूया. आंतरकोन म्हणजे रेषेच्या आतील बाजूस असलेले कोन. आता बघा बरं, कोन सी आणि कोन डी. कोन सी आणि कोन डी हे आपल्याला एकरूप दिसत नाहीत कारण कोन सी आणि कोन एफ जर तुम्ही पाहिलं तर
जेव्हा आपण हा कोन असे जोडू तेव्हा हे आपल्याला बघा बरं कशातले दिसतात, रेषीय जोडीतील कोन तयार होतात. आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणून माप कोन C अधिक माप कोन F बरोबर 180 अंश. आता तसंच माप कोन D अधिक माप कोन E बरोबर 180 अंश. कारण काय, तर आंतरकोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. आंतरकोन काय आहेत, परस्परांचे पूरक कोन आहेत. आणि पूरक कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आता याचाच विचार करून आपण संगत कोनांचा गुणधर्म आता पाहणार आहोत. पहिला आपण पाहणार आहोत संगत कोनांचा गुणधर्म. जेव्हा दोन समांतर रेषा असतात आणि त्यांना छेदिकेने छेदले असता संगत कोनांचे कसे कोन तयार होतात हे आपण पाहूया. P रेषा Q रेषा R रेषा S रेषा A B ही दोन समांतर रेषांची छेदिका आहे. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन हे एकमेकांशी एकरूप असतात. संगत कोन म्हणजे आपण पाहिलेला आहे. संगत कोन म्हणजे काय की जी जोडी छेदिकेच्या एकाच बाजूस असते आणि छेदिकेल भुजा काय करते, एकच दिशा दर्शवते. म्हणून MN हे छेदनबिंदू आहेत. कोन AMP एकरूप कोन MNR. ही एक संगत कोनांची जोडी आहे. दुसरी जोडी पहा, कोन AMQ एकरूप कोन MNS. आता छेदी आपण संगत कोनाची तिसरी जोडी पाहूया, कोन PMN एकरूप कोन RNB. कोन QMN
एकरूप कोन SNB. संगत कोनांच्या जोड्या ह्या एकमेकांशी एकरूप असतात. समांतर रेषेने, फक्त आपण समांतर रेषाच्या बाबतीतच विचार करत आहोत. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन हे एकमेकांशी एकरूप असतात. आता आपण पाहणार आहोत व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म. व्युत्क्रम कोन आपण ओळखण्यासाठी मुलांनो एक आकार लक्षात ठेवला होता, आठवतंय का तुम्हाला? व्युत्क्रम कोन म्हटलं की आपण काय म्हटलं होतं, कोणता आकार लक्षात ठेवायचा? तर Z. व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म. व्युत्क्रम कोन कसे असतात? छेदिकेच्या दोन रेषांच्या आतील बाजूस आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूस आपण हे आंतरव्युत्क्रम कोन. आता आपण आंतरव्युत्क्रम कोनांचा गुणधर्म पाहूया. दोन रेषांच्या आतील आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूस. बघा बरं, हा कोण आहे आतल्या बाजूला, हा कोण आहे विरुद्ध बाजूला. कोन PMN एकरूप कोन MNS. हे कोणता आहे आपण? आंतरव्युत्क्रम कोन. कोन QMN एकरूप कोन MNR. आंतरव्युत्क्रम कोन आहेत हे, आणि आंतरव्युत्क्रम कोन हे एकमेकांशी एकरूप असतात. नियम लक्षात कोणता ठेवायचा आपल्याला? तर आपण समांतर रेषा आणि छेदिका यांचाच विचार करतोय. त्यामुळे समांतर रेषा जेव्हा असतील तेव्हा कोणते कोणते कोन एकरूप असतात हे आपण पाहतोय. आता बाह्य व्युत्क्रम कोन. कोन PMA आणि खालच्या बाजूला कोन SNB. दुसरा कोन पहा, कोन AMQ कोन RNB. कोन AMQ एकरूप कोन RNB. कोन AMP एकरूप कोन SNB. ह्या दोन्ही जोड्या एकरूप आहेत कारण हे काय आहेत? बाह्य व्युत्क्रम कोन. बाह्य व्युत्क्रम कोनांची जोडी ही एकरूप असते. आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी ही परस्परांशी एकरूप असते. आंतरकोनांचा गुणधर्म कोणता आहे तो पाहणार आहोत. दोन समांतर रेषांना
छेदिकेने छेदल्यानंतर जे कोन तयार होतात त्या कोनांच्या गुणधर्मांचा आपण अभ्यास करतोय मुलांनो. रेषा PQ समांतर रेषा RS, रेषा AB ही छेदिका आहे, M आणि N या बिंदू छेदलेले आहे. आता आंतरकोनाचा गुणधर्म कोणता आहे? आंतरकोन आपण कशाला म्हणतो? ह्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक आकार सांगितला होता. कोणता आकार? तर C आकार. आंतरकोन हे परस्परांशी काय असतात? पूरक असतात. आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आंतरकोन म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूस असणारे कोन. कोन आता छेदिकेच्या पहा बरं, QMN आणि कोन MNS. आता आपण काय करणार आहे? ह्या कोनांची मापांची बेरीज, म्हणून माप कोन QMN अधिक माप कोन MNS बरोबर 180 अंश. आता आपण छेदिकेच्या दुसऱ्या बाजूला पाहूया. माप कोन PMN अधिक माप कोन PMN अधिक माप कोन MNR बरोबर 180 अंश. कारण आंतरकोन हे काय असतात? परस्परांचे पूरक असतात. त्यामुळे परस्पर पूरक असल्यामुळे त्यांच्या कोनांची बेरीज ही 180 अंश असते. आता समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे जे गुणधर्म तयार होतात त्यावरून आपण काय शिकतो? तर दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या कोनांपैकी पहिला, संगत कोनांच्या जोडीतील कोन एकरूप असतात. दुसरं, व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोन एकरूप असतात. आंतरकोनांच्या जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. हे मला यावरून समजले. हे आपल्या सर्वांना ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं, संगत कोन हे परस्परांशी एकरूप असतात. दुसरं, व्युत्क्रम कोनांच्या ज्या जोड्या आहेत त्या सुद्धा एकरूप असतात. आणि तिसरं म्हणजे आंतरकोनांच्या जोडीतील कोन हे परस्परांशी पूरक असतात. मग जर समजा तुम्हाला एकच कोनाचं माप दिलं तर आपल्याला इतर 7 कोनांची माप काढता येतील का? बघा मुलांनो, आपण जे आता नियम शिकलोय त्या नियमांवरून आपण जर विचार केला की मला जर फक्त एकाच कोनाचं माप दिलेलं आहे, ह्या कोनाचं माप दिलेलं आहे 60 अंश, तर मला इतर 7 कोनांची माप काढता येतील का? तर नक्कीच काढता येतील. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय पाहायचं की हा कोणता कोन आहे? हा आहे संगत कोन. संगत कोन आपण काय पाहिले? संगत कोन एकरूप असतात. त्यामुळे संगत कोनांची जोडी ही आणि
ही. त्यामुळे ह्याचं माप सुद्धा काय होणार आहे? 60 अंश. आता रेषीय जोडीतील कोण आहे, रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यामुळे जर हा कोन 60 अंश असेल तर हा 120 अंश असणार. कारण ही जर आकृती तुम्ही पाहिली तर ही रेषीय जोडीतील आकृती आहे. त्यामुळे आपल्याला हे माप मिळालं. ही जोडी संगत कोणाचा वरचा कोण आहे? ही याच्या बरोबरची ही जोडी कोणती आहे? संगत कोणांची आहे. त्यामुळे ह्याचं माप सुद्धा काय झालं? 120 झालं. आता संगत कोणाची आपण दुसरी जोडी आता बघा खालच्या बाजूला. हा जर विचार केला तर इथे 120 आहे आणि रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. त्यामुळे इथे 120 आहे, हा कोन सुद्धा काय होणार आहे? 60 अंशाचा होणार आहे. अजून दुसरी गोष्ट, विरुद्ध कोन हे एकरूप असतात. हा एक मुद्दा लक्षात ठेवा मुलांनो. विरुद्ध कोन कसे असतात? एकमेकांशी एकरूप असतात. हा 60 अंशाचा कोन आहे त्यामुळे हा विरुद्ध कोन आहे, म्हणून हा 60 अंशाचा. दुसरा विचार केला तर रेषीय जोडीतील कोन असल्यामुळं हा 120 अंशाचा कोन आहे आणि हा 60 अंशाचा कोन होणार, कारण रेषीय जोडीतील कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यामुळे हा कोन सुद्धा काय होणार आहे? 120 अंश. आता तोच नियम, इथे 60 अंश आहे, इथेही 60 अंश होणार आहे. ह्या मापाची हा माप 120 अंशाचा असणार आहे. आता दुसरी गोष्ट, आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. त्यामुळं 120 अंश आणि अधिक 60 अंश केल्यानंतर 180 अंश तयार होतात. म्हणजेच आपल्याला प्रत्येक ठिकाणी कोणता नियम लागू होतोय हे आपण पाहायचं आणि त्यानुसार आपण एक जर माप मिळालं असेल तर आपण इतर 7ही कोणांची माप काढू शकतो. दुसरी गोष्ट आणखीन एक सांगते, जेव्हा छेदनबिंदू छेदलेला आहे तेव्हा ह्या ठिकाणी आपला एक वर्तुळाकार तयार होतो. वर्तुळाचं माप किती असतं? 360 अंश. त्यामुळे ह्या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ही किती व्हायला पाहिजे? 360 अंश व्हायला हवी. 120 अधिक 60 180. 180 अधिक 120 किती झाले? 300. 300 अधिक 60 किती झाले? 360. हे वेगवेगळे आयडियाज आपण आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता यानंतर आपण सराव संच 2.2 मधलं एक उदाहरण सोडवून पाहूया. दोन समांतर रेषा काढलेल्या आहेत. ह्या कोणाचं माप जर 3x दिलेलं आहे आणि ह्या कोणाचं माप आहे x. आता विचार करा हे कोणते कोण आहेत? तर हे आहेत आंतरकोन. आपण आंतरकोनांचा नियम काय शिकलोय की आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते? 380 अंश. एक माप 3x आहे, दुसरा माप x आहे, बरोबर आपण काय लिहिणार? 180 अंश. 3x अधिक x किती होतात? 4x. 4x बरोबर 180. आपण x ची किंमत काढायची आहे आपल्याला, म्हणून 180 भागिले 4 आपण पक्षांतर केलं. x बरोबर 4 एक्के 4, 4 चौक 16, 2 उरले, 4 पंचे 20. म्हणून x चं माप किती आलं आपल्याला? 45 अंश. अशा प्रकारचा तुम्हाला सराव संच 2.2 दिलेला आहे, तर त्यातील आपण उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे. आता तर ही समांतर रेषा कशी काढायची हे आपण पाहणार आहोत. दिलेल्या रेषेला समांतर रेषा
काढणे. आता यासाठी आपण काय करणार, पण दिलेली रेषा आहे त्याला आपल्याला काय करायचंय, रेषेच्या बाहेर एक बिंदू दिलेला आहे आणि गुण्याच्या साहाय्याने आपल्याला समांतर रेषा काढायचे. कशाच्या साहाय्याने काढायचे, तर आपण गुण्याचा वापर करून, गुण्याच्या साहाय्याने. आता आपण कसा गुण्या वापरणार आहोत आपण ते पाहूया. सर्वात प्रथम आपण काय करायची, एक रेषा काढायची. त्या रेषेला आपण नाव दिलं एल. मुलांना तुम्हाला गुण्या माहितच आहे, हा आहे काटकोनी गुण्या आणि हा आहे त्रिकोणी गुण्या. तर ह्या गुण्यांच्या साहाय्याने आपण समांतर रेषा कशी काढणार आहोत ते पहा. गुण्या काय करायचं आहे, बरोबर जी रेषा आहे ह्या रेषेला हा गुण्या ठेवायचा. आपल्याला रेषेबाहेरचा बिंदू आहे पी बिंदू, एक गुण्या इथे लावायचा आणि दुसऱ्या गुण्या काय करायचा आहे आपल्याला, आणि दुसरा गुण्या बरोबर आपल्याला पी बिंदू जवळ ठेवायचा आहे. पी बिंदू बरोबर ठेवल्यानंतर इथून आपण एक समांतर रेषा काढणार आहोत. ही रेषा काढल्यानंतर या रेषेला आपण नाव दिलेलं आहे एम. रेषा एम समांतर रेषा पी. गुण्याच्या साहाय्याने आपण पाहिलं. आता समांतर रेषा काढायची दुसरी एक पद्धत सुद्धा आहे. तर ती पद्धत बघा कशी आहे. सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे, पुन्हा आपण एक रेषा काढणार. ही दुसरी पद्धत आहे समांतर रेषा काढायची. दिलेल्या रेषेला बाहेरील बिंदूतून समांतर रेषा कशी काढायची ह्याचा हा आपला दुसरा भाग आहे. आता आपण काय करणार आहे, तर हा बिंदू इथे दिलेला आहे पी. पी बिंदूवरून आपण काय करणार, तर रेषा एल ला लंब काढणार. काय करणार, रेषा एल ला लंब काढणार. आता आपण काय करायचं, दुसरा एक बिंदू घ्यायचा, त्याला आपण एन नाव देऊया. एन बिंदू मधून आपण काय करायचं, वरच्या बाजूला एक दुसरा लंब काढायचा. बरोबर. हा लंब काढल्यानंतर काय करायचं, जो बाहेरचा बिंदू आपण घेतलेला आहे त्याचं माप कसं आहे हे पाहायचं. कर्कटकच्या साहाय्याने दोन्ही माप पाहायचे आणि ह्या रेषेवरती खूण करून घ्यायची. आणि रेषा पी आणि रेषा एम यांमधून जाणारी ही समांतर रेषा काढायची. लंब हे नेहमी काटकोनात असतात. अशी आपण रेषा एम काढली आहे. रेषा एल ला आपण रेषा एम ही समांतर रेषा काढली. आता आपण शेवटची एक रचना पाहणार आहोत. दिलेल्या रेषेला जे अंतर दिलेलं आहे, दिलेल्या रेषेला दिलेल्या अंतरावर समांतर रेषा काढणे. आता ही समांतर रेषा कशी काढायची
ते आपण पाहूया. सर्वात प्रथम एक रेषा काढायची. त्या रेषेला आपण नाव दिलं एल. लंब काढण्यासाठी आपण वेगवेगळं साहित्य वापरू शकतो. तुम्ही कोनमापकाचा सुद्धा वापर करून लंब काढू शकता. आता आपण बिंदू ए आणि बिंदू बी घेतलेले आहे. लंब हे नेहमी काटकोनात असल्यामुळे आपण कोनमापक इथे बरोबर ठेवल्यानंतर 90 अंशावरती काय करायचे, आपण खूण करायची. बरोबर 90 अंशावरती. 90 अंशावरती खूण केल्यानंतर रेषा ए मधून एक लंब काढला, तर बी मधून आपण दुसरा लंब काढूया. तुम्हाला माप दिलेला आहे 3.5 सेंटीमीटर. 3.5 सेंटीमीटर दिल्यानंतर आपण काय करायचं, कंपासचा वापर करा किंवा तुम्ही कर्कटकचा वापर करा. आता मी कंपासच्या साहाय्याने काय करते, बरोबर 3.5 अंतर मोजून घेणार आणि हे आपण काय करायचं, ए बिंदूत एक टोक ठेवायचं आणि एक चाप काढायचा. बी बिंदूवरती टोक ठेवायचं आणि एक चाप काढायचा. बघा, ज्या ठिकाणी इथे आपण चाप काढलेला आहे इथे आपल्याला बिंदू मिळतात आणि हे बिंदू काय करायचे, आपण एकमेकांना जोडून घ्यायचे. आणि हे जे बिंदू मिळालेले आहेत तिथे आपण काय करणार, अंतर लिहायचं 3.5 सेंटीमीटर. या बाजूचं अंतर सुद्धा काय आहे, 3.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकातील प्रकरण 2 याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. आता अशा आकृत्या तुम्हाला 2.3 मध्ये दिलेले आहेत, तर हा सराव संच तुम्ही आपल्या घरी सोडवायचा आहे. आपण सर्व पाहिलेलं आहे, याचा तुम्ही नीट अभ्यास करा. धन्यवाद.